नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार बोला. सर तुम्ही तोडकर.com तोडकर हवामान अंदाज.com या वेबसाईटवर तुम्ही अशी माहिती दिली की वाऱ्याचा वेग आणि याच्यावर सगळ्या वातावरणात हे झाले. तर हा वेग कधी थांबन आणि तर आपल्या तोडकर हवामान अंदाज.com या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईट आहे. शेतकरी जर गेले तिथे भेट द्यायला त्यांना सविस्तर मेसेज देखील मिळतोय आणि माहिती देखील मिळते. अशा प्रकारे चॅनलवरती त्यांना चांगली माहिती मिळते. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. पण आता जी महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांना जो वाऱ्याचा प्रवाह आहे तो गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा तसे एक चक्री स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार, शहादा या भागामध्ये अतितीव्र वारे, जालना, बीडला सुद्धा त्याच पद्धतीने वारे असतील. महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात सर्व ठिकाणी वारे पाहायला मिळतील. पण या वाऱ्यामुळे पावसाची जी प्रमाण आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये ते कमी झालेलं पाहायला आणि पुढचे 3 दिवस प्रमाणे हा विदर्भ मराठवाड्यात कमी होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे वाऱ्यामुळे पावसाची तीव्रता कमी होणार आहे. धुळे, नंदुरबारला जे झडीचं वातावरण झालेलं आहे जळगाव वगैरे नाशिक क्षेत्रामध्ये ते उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्ट पासून कमी होईल 3 दिवसासाठी, 3 ते 4 दिवसासाठी. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही थोडक्यात